नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मका पिकांवर व्हायरस नसून मकावर बुरशी आल्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती. धुळे तालुक्यातील कोंढाणे परिसरात मका पिकांवर व्हायरस आल्याचा संशय काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांना व्यक्त केलेला होता. मात्र याबाबत आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून मका पिकावर कोणत्याही प्रकारचा व्हायरस नसल्याचं स्पष्टीकरण केले. दरम्यान पिकावर बुरशीजन्य प्रादुर्भाव आढळून आला असून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना आज शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांकडनं जे सांगत येतं की ते मका पिकावर व्हायरस आलेला आहे. मी ते व्हिडिओ पण बघितले, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट पण केला. तर तो मका पिकावरील व्हायरस नाही आहे, हा जो आहे तो बुरशीजन्य रोग आहे. हा जो आहे त्याला आपल्या भाषेमध्ये हा ज्या रोगाचं नाव आहे ते हे उशिरा येणारा मर आहे. हा उशिरा येणारा मर जो आहे हा नेमका कणीस लागण्याच्या वेळेस आणि दाणे भरण्याच्या वेळेसच येतो. हा सुरुवातीला याच्यामुळे येत नाही की सुरुवातीपासूनच तो बियांमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याचा शिरकाव असतो आणि तो अन्ननलिका आणि पाणी नलिका जी वाहून नेणारी त्याच्यामध्ये तो असतो. पण हळूहळू त्याची वाढ तिथं होत राहते आणि नेमका पाण्याचा ताण पडला किंवा कणीस लागणे किंवा दाणे भरणे ह्यावेळेस पाण्याची आणि अन्नाची मात्रा जी आहे ती पिकाला जास्त असते किंवा मक्याला जास्त असते. अशा वेळेसच तो तिथं वाढतो आणि हे सगळं अन्न पुरवठा आणि पाणी जे दाण्यांना भेटायला पाहिजे ते कमी करतो आणि ते चोकअप झाल्यामुळे हे पूर्ण आपल्याला वाढलेले दिसतात. नक्कीच जर शेतकऱ्यांनी याच्यासाठी 22 ज्याला आपण कार्बन डेन्झाईम म्हणतो शास्त्रीयदृष्ट्या, त्याची जर आपण 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जर मुळाभोवती किंवा खोडाभोवती जर याची आवळणी केली तर नक्कीच त्याचं नियंत्रण दिसून येईल. दुसरी गोष्ट हेक्झाकोनाझोल नावाचं सुद्धा औषध आहे, त्याचं सुद्धा याच प्रकारे करणं. आणि मी जे काही संदर्भ बघितले आहेत बाहेरच्या राज्यातले असतील किंवा बाहेरच्या देशातले असतील तर त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रॉबिन जे ॲमिस्टार वगैरे नावाने ओळखले जातात किंवा बाजारात आहेत त्याचीसुद्धा आवळणी अत्यंत परिणामकारक आहे. त्याचंसुद्धा मात्रा 22 सारखी 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे आवळणी